हॅलो नमस्कार, मी प्रियांका आणि आपल्या मे महिन्याच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर हा आहे मे महिन्याचा ब्लॉग आणि मी गावाला चाललेले. आता माणसांची यायचं टायमिंग होतं, तर माझं जायचं टायमिंग चाललेलं आहे गावाला जाण्याचा. आणि फायनली मी सातारला पोहोचलेले आहे. आणि सातारमध्ये गेल्यानंतर जर भाजी मंडईत नाही जायचं तर म्हणजे खूप चुकल्यासारखं वाटतं. भाजी मंडईत गेले ना की 8-15 दिवसाचा बाजार भरला की काही टेन्शन नसतं. तसं तर गावाला टेन्शन येत नाही भाजीपाल्याचं, पण तरी आपलं भाजीपाला असलं की जरा बरं पडतं. तर नवरोबाला घेऊन गेलेले भाजी घेण्यासाठी आणि त्यानंतर मग वेणेफोल गाडी लागली. तर वेणेफोल गाडीनंच आपण पळायचं ठरवलं, कारण साताऱ्यात बसून पण कंटाळा येत होता. आणि निसर्गाचं असं काहीसं छानसं वातावरण होतं. म्हणजे हिरवं, थोडंसं सुकं असं गवत वगैरे सुकलेलं असं वातावरण होतं. नांगरणीची वगैरे कामं चालली होती शेतकऱ्यांची. खूप छान वाटत होतं. आणि तिथं आता आम्हाला घ्यायला आलेले मामांजी आमचे. कारण आम्ही जसं की वेणेफोल गाडीनं आलेलो, आमच्या गाडीनं आलो नव्हतो गावातल्या. आणि गावात आलो तर बघितलं तर हे गावचं रोडचं काम चाललेलं. आणि श्रवणची तर बडबड चाललेली आहे, कारण श्रवणला आवरून खाली यायचं होतं मम्मीला आणायसाठी. पण दीदीने काय त्याला येऊन दिलं नाही. दीदी पटपट आवरून आलेली खाली न्यायला. तीच त्याची ती बडबड चालू होती, असं तसं हे ते. तर अशी मी आता गावाला पोहोचलेली आहे. तर तुम्हाला छान छान गावचेच ब्लॉग बघायला मिळतील. तर कंटिन्यू राहा. आणि कसं वाटतं माझा ब्लॉग मी चांगली ठणठणीत आहे. हो, आता चालू आहे. आईंच्या तर जीवाला असेल. काठी कुठे अडकवलं? हा काय नाही, कुठे नाही अडकवायचं काठी. वरती खालती होऊ शकतं. आपण फक्त विहिरीतून पाणी आणू शकतो. दादाने पण तसंच केलंय. आता टाकलंय पुन्हा फोन घेण्यासाठी परत ते खालती वरायची वरती करण्यासाठी ती अशी वाली फोन का जुगाड. हो आई तुला येत ना आता संध्याकाळी जायला सांगा. हो मुठी आता फोन ठेवणार. फोन ठेवणार. मम्मी बाबांचा जुगाड बघ. कोणतं गाणं परत बरं देशी. हा तेच म्हणून बोललं, माझं आवडतं पिक्चर बोललं हे गाणं आठवतं आहे मला. हे बाबा ए वा, आता मोठा आहे पण ह्याच्यामध्येच टाकला फोन. चला थोडा गाठ खालती ओढा. कुठं बघू? हे भाई व्हिडिओ करते. अरे तिकडं बघ, तिकडं तिकडं हल्ली चांगलं कुठे मम्मी हाय कर. हाय. भाई बांबो रूल पाळला. रूल पाळता. बघू. आळू पण घे. आळू नको मला. बघ कसं येतं. भारी आहे. कशी आहेत? काय कशी आहेत? कच्ची आहेत का कशी आहेत बोलते तू? ओय, तू बघ दादा बोला ना. खाली बघ कुठे पडल्यात. हा फांदी तोडली. हो माय गॉड. अरे बाबा भारी आहेत रे पूर्ण. मला द्या की. छान लागतायत. आता सुशी. पप्पा मला द्या ना एक तरी. तुम्हाला एक गोष्ट पटणार नाही मी जर सांगितली तर, की मी तब्बल लग्नाच्या 12 वर्षानंतर एवढं लांब आली आहे आणि ते पण रानात आली आहे. शपथ नाही मी आले. विचार दादाला. मी आलेच नाही कधी ह्या रानात. अगं सिरियसली नाही आले मी. मी आलेच नाही कधी. मी पहिल्यांदा आले एवढ्या 12 वर्षामध्ये.
तो इथे एक मध्ये पिकलेला आहे, कसला आहे काय माहिती. आपला आंब्याचं झाड आहे. इकडे पण येतो इकडे पण पडली बघ इकडे खाली हा इथं नाही इथं हा आंबा सगळ्यात भारी आहे. अभी चढणे का कैसा खालचा नाही आहे का चांगला एवढा. सगळं हा भारी आडीला मोठा आहे. दीदी कॅच टाकायचं. नको नको तिथं हाय पिशवी त्यात टाक, कच्च्या आंब्यांच्या ह्याच्यात टाक. कच्चे आंबे इथेच आहेत हे बघ. नाही दुसरी अजून एक पिशवी. पाया दे पिशवीतला जरा पाया दे. येते का चढायला, येते का येते का. झालं 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 सुटलं सुटलं. मी पण चढू शकते, सोपं आहे झाड, सरळ तर आहे, सरळ तर आहे. तर कसं वाकडं असलं असतं ते झाड, अजून मजा. मी आरामात चढलो असतो. पप्पांना चढायला येत नाही ना. पांदी सुटेल झालं चढलं एकदाच. माणूस. आता झेलना आम्ही द्यायचोय, मग कसं द्यायचं. दे असं का या खाली देड नीट. मम्मी आले तर दोघी मस्ती करते. क्या बोलती थी प्रांजू सर इकडे गावली काढते. काय जोक मारलाय. हा तिकडची जांभळे छान लागतात. वरचे ना हे तुरट जांभळ आहे तुरट. मस्त लागत. मस्त लागते. हे मला शर्ट बघ कसलं आले. अपन को बस खाने अपन जी को बस दाखव. हम है ये हमारी गैंगवा है. और ये हमारी जांबूळ. जनता जांभूळ बरोबर आहे. जनता म्हणजे जांबूळ. ये हम है ये हमारी जांबुड़ गैंग है. खाली फुटाले बेसिका. झोले वाले आंबे पाहिजे का आंबे. कसे किलो दिले आंबे. माहिती नाही घ्या रुपये किलो. तो बोलेल मी बाग लावीन. मग काय झालं, चाल ना तू एकटाच पुढे. चला घेऊन. थंड असतो. तर अशी होती आमची गावची मजा मस्ती. कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि परत भेटू का छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत छान मस्त आनंदी राहा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडलं असेल तर लाईक करा.